आवाज लोकशाहीचा या भागात आज आपण बघणार आहोत नंदुरबारमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। आवाज लोकशाहीचा कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपण विविध जिल्ह्यातनं विविध समस्या मांडत असतो। अशीच एक समस्या आज नंदुरबार जिल्ह्यातील भालेर या गावातली आहे। भालेर या गावात 2005 पासून MIDC मंजूर झाली आहे, मात्र अजूनपर्यंत एकही उद्योग या गावात आलेला नाही। इथले जे युवक आहेत ते जवळच्या गुजरात व मध्य प्रदेश येथे उद्योगासाठी जात असतात, मात्र नंदुरबार येथे MIDC मंजूर झाली असूनही एकही उद्योग आतापर्यंत आलेला नाही। ही मोठी शोकांतिका आहे। चला तर मग जाणून घेऊया याचबद्दल काही लोकांची प्रतिक्रिया। हा आमचा भालेर एरिया भालेर MIDC एरिया म्हणून घोषित झालेला आहे। 2005 पासून MIDC नावारूपाला आलेली, तरी त्या MIDC तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते त्यावेळेस। तर टोटल इथं अवेलेबल सुविधा नव्हत्या, पण झाल्या तरी कोणताही प्रकल्प येत नाहीये। MIDC ची सगळं काहीतरी अवेलेबल असून सुद्धा कोणत्याच गोष्टीची कोणतीच कंपनी इथं उभी राहिलेली नाही, अजून प्रकल्प उभा राहिलेला नाहीये। तरी उद्योग नाही, लोकांना कामं नाहीत। तरी MIDC शासनाचा पैसा खर्च झालेला आहे इथं जवळपास खूपच, तरी सुद्धा इथं MIDC नावाला रूपाला आल्यानंतर सुद्धा जर काही प्रकल्प येत नसेल तर मग गावकऱ्यांना काय फायदा त्याचा। आजपर्यंत तिथे कोणताही उद्योग आलेला नाही आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो तर स्थलांतर एक बंद झालं पाहिजे। उद्योग नाही तर स्थलांतर कसं काय बंद होईल, म्हणून हे स्थलांतर चालूच आहे। आणि हे स्थलांतर जर बंद करायचे असेल तर सरकारने विशेष करून या भागाकडे, आणि हा भाग जसा आवर्षण पर्वशन भाग आहे, या भागात पाण्याचं फार दुर्मिळता आहे। एकच उद्भव आहे आणि ती तापी नदी, आणि म्हणून शेतकरी सुद्धा वंचित आहेत। ते शेतीत रोजगार नाही ना इंडस्ट्रीमध्ये रोजगार। तर इंडस्ट्रियल जर इथं आलं तर पोरांना रोजगार मिळेल आणि जे काय स्थलांतर होतं ते कायमस्वरूपी थांबेल। या नंदुरबार जिल्ह्यात 2005 पासून भालेर परिसरात जवळजवळ भालेर ग्रामस्थांच्या काही लोकांचा विरोध असल्यावर सुद्धा ग्रामस्थांनी 750 एकर जमीन शासनाला औद्योगिक विकासासाठी दिलेली आहे। पण 2005 पासून तर साधारणतः 2015च्या जवळपास रस्त्याची कामं, तापीवरून पाईपलाईन आणून पाण्याची सुविधा आणि वीज, आता सध्या वीज जे केंद्र आहे ते मंजूर असून अजून कार्यान्वित नाही झालेलं आहे। पण 2015 ते आज 23 आलं, आजपर्यंत एकही उद्योग अजून कार्यान्वित झालेला नाहीये। भालेर या एरियामध्ये MIDC मंजूर झालेलं आहे। जवळजवळ त्या MIDCचं काम 100% झालेलं आहे। पाणी व्यवस्था झालेली आहे, पण अजून उद्योगपर्यंत आलेला नाही। तरी आमच्या भागाचे जे लोक आहेत ते जवळजवळ गुजरातमध्ये कामाला जातात, त्यांचा प्रश्न सुटेल म्हणून काहीतरी उद्योगधंदा MIDC मध्ये चालू व्हावा ही आमची नम्र विनंती आहे, सरकारला नम्र विनंती। इथल्या तरुणांना रोजगारासाठी गुजरातला, मध्य प्रदेशला किंवा देशातील इतर कुठल्या भागात जावं लागतं। इथं या जिल्ह्याचं स्थलांतराचं प्रमाण अति आहे। जर MIDC चालू झाली असती तर स्थलांतराचं प्रमाणही कमी झालं असतं, स्थानिकांना स्थानिक जिल्ह्यातच नोकऱ्या मिळाल्या असत्या। परंतु शासनाचं दुर्दैव म्हणजे जनतेचं दुर्दैव आहे की शासनाने या MIDC कडे कधी गंभीर्याने पाहिलंच नाही, किंवा जनतेचा विचार करून MIDC जसं करत होते, जसे आज धुळ्याची MIDC अवदानचं आता चांगली ग्रोथ पकडते, जळगावची चांगली झाली, नाशिकची तर बघायचं काम नाही। तर त्या मानाने आकांक्षित जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याला जर कधी काही चांगल्या सुखसुविधा दिल्या असत्या तर ह्या जिल्ह्यात नक्कीच MIDC ला चांगली भरभराट झाली असती आणि स्थानिकांना कामं मिळाले असते। नंदुरबार शहरालगत भालेर हद्दीतील MIDC चे काम बऱ्याच वर्षापासून सुरू होते, ते आज रखडलेले आहे आणि हा काम त्वरित सुरू करण्यात यावा। कारण की इथला जो तरुण आहे तो गुजरात इकडं तिकडं तो जाऊन राहिला आणि त्याच्यामुळे मुलांचे जे भवितव्य आहे इथल्या मुलांच्या तो धोक्यात आलेला आहे। ही जी तरुण मंडळी इकडे तिकडे जाऊन राहिली तर शासनाने किंवा स्थानिक मतभेद राजकीय क्षेत्रातील लोकांनी हे करून ह्या कामाला दुजोरा मिळावा आणि इथला बेरोजगार तरुण यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावे अशी मी अपेक्षा करतो। विद्युत किंवा पाणी किंवा अजून प्रकल्प येण्यासारखी अजून परिस्थिती काहीच दिसत नाही, आणि जोपर्यंत प्रकल्प येत नाही तोपर्यंत ह्या परिसराला काही म्हणजे लाभ होणार नाही बुवा। कारण हा जो परिसर आहे
भालेर परिसर म्हटल्यानंतर भालेर परिसराला खूप आशा आहे MIDC वर, कारण या MIDC चालू होईल तर उद्योग व्यवसाय यांच्यावर खूप फायदा होईल किंवा लोकांना त्याचा लाभ होईल. परंतु अजूनपर्यंत तरी जसं काही परिस्थिती दिसत नाही, तरी शासनाने लवकर निर्णय घ्यावा आणि लवकर याच्या डेव्हलप करून इथं काही ना काही कंपन्या वगैरे लवकर प्रस्थापित कराव्या किंवा चालू कराव्या. आमच्या इथं 2005 पासून हे MIDCचं इथं हा प्रकल्प उभा झालेला आहे, परंतु तिथं अजून कोणत्याच प्रकारचं काही आलेलं नाही आहे. इथं त्याच्यावर सर्व शेतकरी आमचे मुलं त्यांना आज अपेक्षा होत्या किंवा डिपेंडेंट होते त्याच्यावर की आम्हाला इथं काहीतरी मिळेल, नोकरी मिळेल, काही कामधंदा मिळेल. तरी शासनाने याचा विचार करून इथं काहीतरी डेव्हलपमेंट करावं एवढीच मी बोलतोय. हे 2005 पासून जे रखडलेली MIDC आहे त्यात लवकरात लवकर उद्योग यावे व लवकरात लवकर रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा आता भालेरकर करत आहे. कॅमेरामन वीरेंद्र राजपूतसह प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. राज्यभरातील इतर बातम्या देखील आपल्याला बघायच्याच आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.